हाय फ्रेंड्स, मुक्तार जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाचे ऑफिशियल वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे परीक्षेची तारीख तर आपल्याला आधीच कळली होती, परंतु आता त्या तारखेला कोणत्या वेळेमध्ये कोणता पेपर आहे त्याची माहितीसुद्धा मुंबई उच्च न्यायालयानं प्रसिद्ध केलेली आहे. म्हणजे लिपिकचा पेपर कोणत्या वेळेमध्ये आहे, शिपाईचा कोणत्या वेळेमध्ये आहे, वाहन चालक कोणत्या वेळेमध्ये आहे, ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. फक्त 200+ GSTमध्ये 30 प्रश्नांचे 30 ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत. 35 PDF स्वरूपात दिले आहेत. म्हणजे असे एकूण 65 फुल टेस्ट आहेत आणि बाकीच्या टॉपिक वाईज टेस्ट आहेत. म्हणजे 100पेक्षा जास्त टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. छानपैकी असा सराव होईल आणि अजूनही रोजच्या रोज याच्यामध्ये टेस्ट अपडेट होत जातात. तर या ठिकाणी पहा, आजच हे प्रसिद्ध झालेलं आहे 7 मार्च 2026. त्याच्यामध्ये रजिस्ट्रारनी पाठवलेलं आहे. कोणाला पाठवले ते पण सांगितलेलं आहे. सब्जेक्ट रिगार्डिंग स्क्रीन टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, स्टाफ कम ड्रायव्हर अँड पिऊन ऑब्लिक हमाल ऑब्लिक फराश ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट ऑफ ज्युडिशियर ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे अँड इट्स बेंचेस ॲट नागपूर अँड औरंगाबाद. म्हणजे मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ या सर्वांची परीक्षेची तारीख आहे. आणि त्याच्यामध्ये पहा, परीक्षेची तारीख कधीची आहे तर 26 एप्रिल 2026 या तारखेला एकाच दिवशी तिन्ही पदांचा पेपर होणार आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी टाईम टेबल दिलेला आहे. पहा की क्लर्कचा जो पेपर आहे तो सकाळी 9 ते 9 वाजता तुम्हाला सेंटरवर जायचं आहे. 9:15 वाजता म्हणजे काय म्हणायचं त्याला, रिपोर्टिंग टाईम 9ची आहे. एंट्री ऑफ कॅन्डिडेट्स इन क्लासरूममध्ये तुम्हाला 9:15ला सोडणार आहेत आणि परीक्षेची वेळ आहे 10 ते 11. तर सर्वांना सांगणं आहे, यांनी जी वेळ दिली ना त्या वेळेच्या आतच तुम्ही एक्झाम सेंटरवर जा. 1 मिनिट जरी लेट झाला तरी तुम्हाला ते सेंटरवर घेत नाहीत. 9ची वेळ दिली तर 9च्या आतच तुम्ही सेंटरवर पोहोचले पाहिजे. पेपर ॲक्च्युअलमध्ये 10 ते 11 या वेळेमध्ये आहे, म्हणून तुम्ही 9:30ला गेलात तर चालणार नाही. 9 वाजताच तुम्ही सेंटरवर गेलेले पाहिजेत. स्टाफ कम ड्रायव्हर वाहन चालकचा आहे 12 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे. 12:15 वाजता क्लासरूममध्ये सोडणार आहेत आणि पेपरची वेळ आहे 1 ते 1:30 असा अर्धा तासाचा पेपर आहे. त्याच्यानंतर पिऊनचं जे आहे त्याचं 2 शिफ्टमध्ये आहे. पहा, 2 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे, 2:15 वाजता क्लासरूममध्ये सोडणार आहेत आणि 3 ते 3:30 फक्त अर्धा तासच तुम्हाला दिलेला आहे पेपरसाठी, कारण तो 30 प्रश्नांचाच पेपर आहे. त्याच्यानंतर दुसरा जो वेळ आहे, दुसऱ्या म्हणजे 2 शिफ्टमध्ये होणार आहे पिऊनचा पेपर. 4 वाजता सुरू होईल, 4:15 वाजता म्हणजे 4 वाजता तुमचा रिपोर्टिंग टाईम आहे, 4:15 वाजता हॉलमध्ये सोडणार आहेत आणि 5 ते 5:30 या वेळेमध्ये पेपर होणार आहेत. अशा पद्धतीनं एकाच दिवशी त्यांनी दिलेले आहेत. मग आता ज्या विद्यार्थ्यांनी आपलं लिपिक आणि शिपाईचा फॉर्म भरलेला आहे त्यांना सेंटर एकाच शहरामध्ये देतील. सकाळी तुम्ही लिपिकचा हे करू शकता, परीक्षा देऊ शकता आणि दुपारच्या सत्रामध्ये वाहन चालकची परीक्षा देऊ शकता, असा माझा अंदाज आहे. हॉल तिकीट आल्यावर ते कळेल, पण 99.99% असंच होईल की एकाच शहरामध्ये तुमचं सेंटर देतील लिपिक आणि शिपाईचं. जर वेगवेगळ्या शहरात दिलं तर तुम्ही एकच कुठली तरी परीक्षा अटेंड करू शकता, पण माझा अंदाज असा आहे की एकाच शहरामध्ये ते दोन्ही सेंटर तुम्हाला देतील आणि म्हणजे तुम्हाला दोन्ही परीक्षा देता येतील, जर तुम्ही 2 अर्ज केलेले असतील किंवा 3 अर्ज केलेले असतील तर. बी पब्लिकेशन पुणे यांनी उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. अजित कुमार या पुस्तकाचे संपादक आहेत आणि सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर हे पुस्तक उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशन पुणे यांनी उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000 हे प्रसिद्ध केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.